आज आपण झाडाबद्दल माहिती घेणार आहोत. पहिलं झाड आहे लिंबूचे झाड. लिंबूचे झाड धार्मिक, औषधी आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. लिंबूचे झाड नकारात्मक ऊर्जा दूर करते. वास्तुशास्त्रानुसार घरात लिंबूचे झाड लावल्यास नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. औषधी गुणधर्म: लिंबूमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मोगऱ्याचे झाड. मोगऱ्याची पांढरी फुले अत्यंत सुगंधी असतात, ज्यामुळे मन प्रसन्न होते आणि घराचे सौंदर्य वाढते. देवाच्या पूजेमध्ये, विशेषतः शिवपूजेत, मोगऱ्याच्या फुलांना मोठे स्थान आहे. आयुर्वेदनुसार मोगरा शीतल गुणधर्माचा आहे. डोकेदुखी, त्वचारोग आणि डोळ्याच्या जळजळीवर याचा उपचार फायदेशीर ठरतो. मोगऱ्याच्या सुगंधामुळे मानसिक तणाव कमी होतो आणि नकारात्मक दूर होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा राहते. जास्वंद. जास्वंदाचे लाल फूल गणपती बाप्पा आणि दुर्गा देवीला अत्यंत प्रिय मानले जाते. केसाचे आरोग्य, केसाची वाढ वाढवण्यासाठी, कोंडा कमी करण्यासाठी आणि नैसर्गिक चमक आणण्यासाठी याचा वापर केला जातो. जास्वंदाच्या फुलांचा चहा रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास, वजन कमी करण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. तो त्वचेसाठी फायदेशीर आहे. अँटीऑक्सिडंट त्वचेला तरुण बनवतात. आंब्याचे झाड. आंब्याचे झाडाचे भारतीय संस्कृती, निसर्ग आणि आरोग्यामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदू धर्मात आंब्याची पाने अत्यंत पवित्र मानली जातात. सण उत्सवामध्ये, पूजेमध्ये आणि घराच्या दाराला तोरण बांधण्यासाठी याचा वापर केला जातो. लग्नासारख्या शुभ कार्यात, मांडव सजवण्यासाठी आणि कलश पूजनात आंब्याची पाने अनिवार्य असतात. फळांचा राजा. आंब्याला फळांचा राजा असे सुद्धा म्हटले जाते. वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्याचा आहारात वापर केला जातो. पेरूचे झाड. पेरूमध्ये भरपूर फायबर असते, जे बद्धकोष्ठता दूर करून पचनक्रिया सुधारते. यात व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकार क्षमता वाढते. पेरूची पाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. काही शुभ आणि धार्मिक पूजांमध्ये पेरूची पाने आणि फळे देवाला अर्पण केली जातात. कढीपत्ता. कढीपत्त्याची पाने आरोग्यासाठी आणि जेवणाची चव वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असतात. याच्यामुळे पाचक आणि गुणकारी महत्त्व आहेत. कढीपत्त्याचे तेल किंवा पेस्ट वापरल्याने केस मजबूत होतात. हे शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते आणि फोडणीमध्ये याचा वापर केल्यास जेवणाला छान असा सुगंध आणि चव येते. धन्यवाद.